नमस्कार. इंद्रधनुष्य यूट्यूब चॅनलच्या या नव्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक लातूरमधील वेगळं व्यक्तिमत्व येत आहे. या व्यक्तीला आपल्या महाराष्ट्रात, देशात आणि आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये पर्यावरणाचे अभ्यासक, पर्यावरणाचे पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. पण इतक्या विषयात म्हणजे एखाद्या माणसाला काय काय माहिती असावं, कुठल्या कुठल्या विषयाचा अभ्यास असावा याचा आपल्याला आश्चर्य वाटेल. शिक्षण, महिलांचे प्रश्न, राजकारण, विज्ञान तंत्रज्ञान, संगीत, नाटक, सिनेमा, साहित्य, इतके विषय म्हणजे जीवनाच्या अंगामध्ये जेवढे काही विषय असतील त्या सगळ्या विषयामध्ये उगी ढोबळ माहिती नाही. कुठल्याही विषयामध्ये तुम्ही मूलभूत विचारा, सगळ्या विषयांची माहिती. अगदी अध्यात्म, मग ज्ञानेश्वर असेल, तुकाराम महाराज असतील, नामदेव असतील व यांचं इतकं वाचन. पण वाचनाच्या विषयात तर केवळ आपल्या महाराष्ट्र आणि देशापुरते नाही, पण आंतरराष्ट्रीय विविध विषयांचे अभ्यासक कोण कोण आहेत त्याचं वाचन. लिखाण पण किती वेगवेगळ्या स्तरावर, म्हणजे डळमळले भूमंडळ हे पहिलं पुस्तक आलं. त्यानंतर वास्तुशास्त्र तज्ज्ञ लॉरी बेकर यांच्यावरचं पुस्तक आलं. स्वामीनाथनवरती पुस्तक आलं. जवळजवळ 12 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. हा माणूस आहे काय? बऱ्याच जणांना, समाजवादी विचारसरणीच्या लोकांना वाटतं की हा आपला माणूस आहे, पण हा मध्येच एकदम पार त्याला कम्युनिस्टांकडे तो वळतोय असं त्यांना शंका येते. कम्युनिस्टांना वाटतं नाही नाही नाही, तो हा आपला माणूस नाही, हा अध्यात्म एकूण सगळ्याच विषयात हा हिंदुत्ववाद्याकडे झुकतोय. हिंदुत्ववाद्यांना वाटतं की अरे नाही नाही, हे आपलं कुठला माणूस आहे, हा समाजवादी किंवा कम्युनिस्ट. असं प्रत्येक जण विचारसरणीवाले नावं ठेवणारा माणूस आहे. हा मात्र कोणाचाही विचार करत नाही. आपल्याला जे पटलं, जे बरोबर आहे ते मांडायचं, लोकांना त्याचा काय विचार करायचा ते ठरवू देत. असं एक वेगळं व्यक्तिमत्व, लातूरचं भूषण अतुल देऊळगावकर यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. अतुल, मी जे आता मगा प्रस्तावनेत म्हणालो की अरे किती विषय, म्हणजे जीवनातल्या अंगातले जवळजवळ सगळ्या विषयाचा तुझा थेट अभ्यास आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्हाला कधी अडचण आली तर आम्ही कुठलाही समजा गुगलवरती जसं सर्च करतो ना, तसं पहिलं त्याच्याऐवजी अगोदर अतुलला फोन करूया आणि मग अतुलनं समजा जर असमर्थता व्यक्त केली तर मग बघू आणखीन काही. इतका म्हणजे काय म्हणतात कॉन्फिडन्स सगळ्या लोकांना असावा असं तुझं व्यक्तिमत्व हे कसं बनलं? त्याची म्हणजे मूलभूत काय म्हणतात ते स्रोत काय आहेत किंवा प्रेरणा काय आहेत त्याच्या? प्रदीप, खूप अवघड प्रश्न आहे. त्यात काय आहे, आपल्याला आपल्या ज्या वातावरणात आपण मोठे झालो त्यात आई वडील असतील आणि आपले शिक्षक, प्रथम पुरुषी एकवचनी काही बोलायचं नाही, लिहायचं नाही, या वातावरणात आपण शिकलेलो आहेत. त्यामुळे स्वतःविषयी असा कधी विचार करायचा प्रसंग आला नाही. पण आता नक्कीच वाटतं की आई वडील, शिक्षक, प्राध्यापक, त्यामुळे घरामध्ये एक वातावरण होतं. तसंच मला गुलबर्ग्याला, म्हणजे आमचं जे मूळ घर आहे तिथून आजोबांकडनं मिळालेलं वातावरण, तर यामध्ये पुस्तकं, वाचन, साहित्य याची चर्चा नेहमीच घरामध्ये होत होते. अगदी लहानपणापासून. आणि वर्तमानपत्र तर मला अगदी आठवतं त्याप्रमाणे खूप लहानपणापासून, म्हणजे 3री-4थी पासून मी वर्तमानपत्र वाचत होतोय या सगळ्याच्यामुळे. कारण ते वाचलं म्हणजे वाचावं लागत होतं, त्याबद्दल प्रश्न विचारले जायचे. त्याशिवाय घरी येणारे लोक, म्हणजे कुरुंदकर गुरुजी घरी यायचे, अनंतराव भालेराव, चंद्रकांत शहा, पन्नालाल सोराणा, आता हे सगळे मंडळी त्या काळात लहान मुलांशी सुद्धा बोलून काय वाचलं, तर ते काय वाचलं याची भीती एवढी असायची की काहीतरी आपण सांगितलं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा सुट्टीनंतर आल्यावर काय वाचलं हे सांगणारे मुलं असायची आणि त्या स्पर्धेत आपण कुठेतरी असलं पाहिजे, या सगळ्या प्रकारामुळे वाचत होतो. आणि तसंच मग लिखाणाबद्दल जे आकर्षण असायचं, म्हणजे आई काका दोघंही सांगायचे की ते अनंतराव भालेरावांचे अग्रलेख आधी वाचायचे, ते वाचायचे त्यामुळे आपण वाचायचं. मग ते तशा मित्रांमध्ये चर्चा होत होत्या त्या काळामध्ये. आणि शिक्षकही असे संदर्भ देणारे असायचे. राजस्थान शाळेतले एक शिक्षक आमचे आठवतात, त्याप्रमाणे ते इतके राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संदर्भ त्या काळात वाचून देत होते. या सगळ्याचा परिणाम आपण या सगळ्याचं एक फलित प्रॉडक्ट असतो. या बाबतीमध्ये न्यूटनने सांगून ठेवलंय, आपण नेहमीच आधीच्या पिढीच्या
खांद्यावर उभे असतो, म्हणून आपल्याला दूरचं सगळं दिसू शकतं. तर ह्या सगळ्यामुळे आपण घडत जातो. तर एक नाही असे अनेक गुरु मला लाभत गेले, त्यांच्यामुळे जमेल तेवढं आपण करत आलो असंच मला सांगता येईल. हे काय आहे की बरेच आता तुझे जे मित्र आहेत ना, तर मित्र असं म्हणतात तर अरे हा आत्ताचा अतुल आणि आमचा शाळेतला आमचा अतुल ह्याचं कुठे मेळच लागत नाही म्हणाले. तर त्यावेळेला तो आमच्यासारखाच होता, पण त्यांनी हे जे स्वतःला विकसित केलंस आणि त्यातलं जे सातत्य राखलं, असं तुला वाटलं नाही कधी की यार काय अरे किती परेशानी करायची, किती किती विषयांचं हे करायचं. म्हणजे अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझं जे एक वेळापत्रक असतं ते कसं या सगळ्या विषयांशी संबंधित तू त्याचं काय करतोस? नाही, त्याच्या आधीचा जो मुद्दा आहे ना तो महत्वाचा आहे की शाळेमध्ये सहसा या बाबतीतलं एक फार गमतीदार गोष्ट आहे. अमर्त्य सेन यांचं एक पुस्तकच आहे द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज नावाचं. त्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की भारतामध्ये पहिल्या नंबरचं इतकं अतोनात कौतुक आहे की कित्येक मोठे माणसं हे पार अगदी 60-70ला सुद्धा मी 6वीला पहिला आलो, मी 10वीला पहिला आलो असं सांगतात. तर फक्त त्याचं पुढं काय होतं म्हणजे मला माझ्या बरोबरचे कित्येक कुशाग्र बुद्धीचे माझ्यापेक्षा हुशार असे मित्र आठवत आहेत, पण ती हुशारी त्याला सतत टोक करावं लागतं. तुम्ही सतत त्याला जागं ठेवावं लागतं, त्यावर कष्ट घ्यावे लागतात, नाहीतर त्याला गंज चढतो. तसा अनेक जणांच्या बाबतीत होतो. मला काय झालं की मला नंतरही शाळेनंतर कॉलेजमध्ये किंवा त्यानंतर पुढे मी पुण्यामध्ये शिकायला नोकरीला होतो, त्या काळात खूप असे लोक भेटत गेले की जे सतत स्वतःला वाचून, हे आपल्याला माहीत नाही याचा अपमान वाटायचा. म्हणजे काही कुठं संदर्भ ऐकले व्याख्यानामध्ये किंवा वाचताना, तर समजा अरुण खोपकरांचं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका वाचले, त्याच्यामध्ये फ्रॉइडचा संदर्भ आला, तर तो आपल्याला वाचला पाहिजे, तर आपल्याला ते कळणार आहे. असं अनेक जण बोलणारे होते. इथं गपर प्रधान सर आले होते आणि 84 साली त्यांनी ऑल्विन टॉफलरच्या थर्ड वेव्हवर व्याख्यान दिलं. हे जग कसं बदलतंय हे त्यांनी 3 व्याख्यानातनं सांगितलं होतं. मग ती पुस्तकं वाचणं भाग होतं. बरं, हे विचारायचे ना लोक नंतर, मग त्यांच्याशी बोलायचं असेल, त्यांच्या सहवासात राहायचं असेल तर तुम्हाला वाचणं भाग होतं. तर मुख्य मुद्दा हा आहे की आपण कॉलेज नंतर काही वाचतच नाही. आपलं ज्ञान हे कॉलेजपर्यंतच्या जे काही क्रमिक शिक्षण असतं त्यापुरतं मर्यादित असतं, पण त्यानंतर इतकं मोठं जग आहे आणि मुख्य म्हणजे त्यात खूप मोठा आनंद आहे. मला वाटतं खरा आनंद हा भौतिकतेतनं आपल्याला कुठला मिळूच शकत नाही. जो आतून मिळणारा आनंद आहे तो एखादी गोष्ट आकलन झाल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा कशातच होत नाही. तो तुम्हाला वाचनातनं, ऐकण्यातनं, आपण म्हणतो त्याप्रमाणे ते सुभाषिताचे केल्याने देशाटनं, बरोबर, ते आपण सतत अंमलात आणलं तर आपण नीट राहतो. आपण नीट राहण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करायच्यात, एवढाच त्यातला मुद्दा आहे. आणि त्यासाठी मात्र तुम्ही निवड करावी लागते. काय आहे, प्रत्येक क्षणाला तुम्हाला स्वातंत्र्य आहे की मी माझा वेळ कशात घालवायचा आहे. एका अर्थाने ती गुंतवणूक म्हणा. ती गुंतवणूक जर तुम्ही अध्ययनात केली तर तुम्हाला ज्ञान मिळतं. ती जर तुम्ही इतर गोष्टीत केली तर, पण तो एक अनेक याच्यातला जो काही नवीन आपल्याला समजल्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो मिळवण्यासाठी ही सतत धडपड करावी लागते. जसं तू म्हणालास की म्हणजे एकतर वडील प्राध्यापक, आई शिक्षिका, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेणं असेल, वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेणं असेल, हे तुझं समजा चालत असेल. लिखाणाचं म्हणजे पत्रकारितेमध्ये तू आहेस, त्यानंतर एकूण सगळ्याच विषयामध्ये तुझा जो संबंध आला, लेखन आलं, एक तर तुझं जे शिक्षण आहे ना ते ह्याच्याशी कुठं काही मेळ न घालणारं शिक्षण आहे. मग तुझा नोकरी, व्यवसाय हे सांभाळत या सगळ्या आवडी कशा जोपासल्या? नाही, त्याचं काय झालं की मी काय मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर मला त्यात काही फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता. अच्छा. आणि त्यावेळेला मला असं वाटत होतं की नाही, आपण पत्रकारच व्हायला पाहिजे. परत अनंतराव भालेराव हे आपल्या सगळ्या समोरचं एक आपले नायक होते ते, बरोबर, आणि नाही हेच खरं क्षेत्र आहे. आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो की मला तुम्ही नोकरीला घ्या मराठवाड्यामध्ये. ते म्हणायचे अरे नाही, आम्ही काही तुला एवढा पगार देऊ शकला नाही, तू इंजिनियर आहेस, तर तू असं कर म्हणले, तू सगळं करता करता लिही तुला आवडीच्या विषयावर. आणि मग मी त्यातून लिहायला लागलो. अच्छा. मग लिहिताना ते जबाबदारीनं कसं होतं की मराठवाड्यामध्ये लिहून येणं हे सुद्धा खूप अवघड गोष्ट होती. खरंय. त्या काळात आठवत असेल की खूप जणांचे लेख नाकारले जायचे, तर तो लेख नाकारला जाऊ नये म्हणून जे कष्ट घ्यायला पाहिजेत तर ते घेतले की मग, आणि विषय पण तुम्ही कोणते निवडता यावरही खूप गोष्टी अवलंबून आहेत. तर त्याचा एक जेव्हा अंदाज यायला लागला
मग मी वाचत होतो पुस्तकं. मग असं लक्षात आलं की इंग्रजी पुस्तक वाचून इंग्रजी पुस्तक परिचय किंवा त्याबद्दल लिहिलं तर त्याला पटकन म्हणजे स्कोप होता तेव्हा ते लक्षात येतं. बरोबर. मग मी ते करायला लागलो. तर असं करत करत त्या काळात जे जे कोणी लोक होते ते सांगत जातात. सुभाषचंद्र वाघोलीकर होते, पन्नालालजी सोराणा होते. खरं ना हे इतके मोठे लोक होते, आपल्याला खरं त्यांची किंमत असत नाही की त्या काळामध्ये पत्रकारांचं जे ओरिएंटेशन व्हायचं तर पन्नालालजी एकेका तासामध्ये भारतीय घटना, संत साहित्य, समाजशास्त्र अशा सगळ्या गोष्टीबद्दल एकेका तासामध्ये बजेट कसं बघावं हे त्यांनी शिकवले. नाही तर अर्थशास्त्राचा माझा काही संबंध नव्हता. पण हे सगळं समजून सांगितल्यामुळे त्यामध्ये इतका रस निर्माण व्हायचा आणि मग त्या खोलामध्ये गेलं तर आपल्याला हे बोलणार आहेत. आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त खोलात जाऊन या सगळ्याकडे पाहावं आणि ते एकदा कळलं की ते लिखाणामध्ये कुठे ना कुठेतरी तुमचे मुद्दे येतच राहतात. असं होत ते लिखाण हळूहळू वाढत गेलं. म्हणजे तुझं मुक्त पत्रकारिता सुरुवात झाली मराठवाड्यापासून. हो. म्हणजे मराठवाड्यापासून आता म्हणजे महाराष्ट्रातलं काय देशातलं जवळपास एकही वर्तमानपत्र शिल्लक नसेल की ज्यात तुझा लेख म्हणजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं आणि इंग्रजी दैनिक आहेत समजा किंवा अगदी आंतरराष्ट्रीय विषयामध्ये देखील तू लिहितोस. इतकं तुझं विषयांचं वैविध्य आणि लिखाणातलं सातत्य 30-35 वर्ष तू हे टिकवलंस. तर तू जे म्हणालास की त्याला हे जे संदर्भ आहेत तर अशा सगळ्यापर्यंतचा रीच कसा पोहोचला की म्हणजे अगदी हिंदूत तुझं लिखाण आलं, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये तुझे लिखाण येतात, हा रीच कसा असतो तुझा? नाही, त्यामध्ये प्रत्येक वेळेला विषय बदलत गेले. म्हणजे मराठवाड्यानंतर माझं महाराष्ट्रांसमध्ये यायला लागलं, नंतर लोकसत्तामध्ये यायला लागलं. हे म्हणजे राज्य पातळीला आपण जातच होतो. भूकंप हा आपल्याकडचा एक विलक्षण साक्षात्कारी अनुभव जो होता तो भूकंपानंतर जास्त लिहायची संधी आली. पण त्याबरोबर काय झालं, भूकंपामध्ये देशातले जगातले अनेक क्षेत्रातले विद्वान, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ इथं आले आणि त्यावेळेला ही जी भूकंपग्रस्त भागातली स्वयंसेवी संस्थांची समन्वय समिती होती त्याचा मी समन्वयक होतो. त्यामुळे माझा एकाच वेळेला 200-300 संस्थांशी संबंधित होता आणि येणारा प्रत्येक गृहस्थ मला भेटत होता. ज्यामुळे माझी लॉरी बेकरांची भेट झाली. त्यावेळेला CV शेषाद्री सारखे शास्त्रज्ञ इथं आले होते. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की आपण भूकंपग्रस्त भागात आपलं काहीतरी योगदान दिलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा असं व्हायला लागलं की विज्ञान तंत्रज्ञानाचा खरा उपयोग काय, तर हे लोकविज्ञान चळवळीमुळे कळत होतं की विज्ञान जोपर्यंत गरिबांच्या उपयोगाला येत नाही किंवा ज्या विज्ञानामधनं फसवणूक होते ते आपण टाळून केलं पाहिजे. हे सगळं इथं उपयोगाला येत होतं आणि मग मी त्या अंगाने लिहित गेलो. तुला माहिती आहे भूकंपग्रस्त भागामध्ये बांधकामं कशी प्रत्येक वेळेला चुकीची झालेली आहेत किंवा ते पुनर्वसन नीट होत नव्हतं. या सगळ्या संबंधी जे लिहित होतो ना ते लिहिणं त्यांना त्यावेळेला तिकडं म्हणजे फ्रंटलाईन सुद्धा पाहिजे होतं, डाऊन टू अर्थला पाहिजे होतं. आणि यामधनं मग आणखीन खोलात जाण्यासाठी आपण आणखीन वाचलं पाहिजे. मग इतरत्र कुठं काय होतंय, म्हणजे बांधकामामध्ये एकतर बेकर सरांमुळे सगळ्या गोष्टी कळत होत्या, पण पर्याय काय आहेत. मग तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की स्टोन क्रीट ब्लॉक नावाचा ब्लॉक असतो. म्हणजे आपण कॉन्क्रीट ब्लॉक पाहिलाय, पण बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये दगड आणि कॉन्क्रीट असा ब्लॉक तयार केला गेला होता. म्हणजे दगडाचा वापर व्हावा, दगड फेकून देऊ नका. त्यानंतर मातीचा वापर विकास आमटे करत होते. हे सगळं लिहिण्यासाठी मला इथं खूप पोषक वातावरण मिळालं आणि ते घेण्यासाठी देशातले अनेक वर्तमानपत्र तेव्हा उत्सुक होते आणि त्यामुळे हे सगळं येत गेलं. त्यानंतर मग त्याचं सातत्यानं त्याच्याकडे बघणं आवश्यक असतं. नाहीतर काय झालं की लातूरची भूकंपाची बातमी पहिले 2 दिवस फक्त फ्रंट पेजवर होती, नंतर सगळी ती 1-2 दिवसात आतमध्ये गेली, नंतर गायब झाली. पण आपल्याला हे माहीत नाहीये की लातूरचं पुनर्वसनात ज्या मोठ्या 2 चुका झाल्या त्यानंतर कधीही पुन्हा त्याची पुनरावृत्ती झालेली नाहीये. म्हणजे त्यानंतर भूज झाला, त्यानंतर जबलपूर, उत्तराखंड आणि शेवटचा सुनामी तामिळनाडूला झाली. तर आपल्या 2 चुका अशा आहेत की कुठल्याही भूकंपानंतर जगात स्थलांतर झालेलं नाहीये, आपल्याकडे स्थलांतर झालं आणि भूकंपग्रस्तांना आपण तयार घरं दिली. ही अतिशय मोठी चूक होती. त्यानंतर कधी झालं नाही हे त्या काळात जे जाणवलं ते लिहित गेलो. त्यामुळे धोरणांच्या बाबतीत उपयोग होत होता. असं करत हे एकीकडे चाललेलं होतं. आणि त्यावेळेला म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की
80च्या दशकात म्हणजे 81-82 पासून पर्यावरणावर लिखाण जागतिक पातळीवर यायला सुरुवात झालं होतं. आणि पुण्यामध्ये परिसर नावाची संस्था होती. वसंतराव पळशीकर, सुजित पटवर्धन, रवी भागवत हे सगळे त्याबद्दल बोलायला लागले होते आणि त्याबद्दलची ते व्याख्यानं आयोजित करत होते. त्या व्याख्यानांना गेल्यामुळे मी त्या विषयावर वाचायला सुरुवात केली आणि असं वाटायला लागलं की खरोखरच हे प्रश्न जास्त महत्त्वाचे होत आहेत किंवा होणार आहेत. त्या काळात माझी अनिल अग्रवाल यांची पण भेट झाली होती. हे सगळे जे जगात काय चाललंय हे मांडत होते आणि ते आपल्याकडे पण कसं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडच्या ज्या चळवळी होत्या. उदाहरणार्थ मी ही चळवळ जवळून पाहिली होती. राणी बेन्नूरला कर्नाटकामध्ये ग्वालियर रेयॉनचा कारखाना होता. एकतर त्यावेळेला त्यांच्यासाठी निलगिरी लावलं जायचं. अच्छा. शेतकऱ्यांची फसवणूक करून निलगिरी लावलं जायचं. कमी भावामध्ये ते निलगिरी घेतलं जायचं. जंगल तोडून निलगिरी लावलं जायचं. असं करत कागद तयार करायचे. हरिहर पल्पूड नावाचा कारखाना होता. आणि दुसरीकडे रेयॉनचा कारखाना रेयॉन तयार करून प्रदूषित पाणी हे नदीमध्ये तुंगभद्रा नदीमध्ये सोडत होतं आणि त्यामुळे मासे मोठ्या प्रमाणात मरत होते. बरोबर. हे मला समजल्यावर मी तिथं जाऊन राहून त्याच्यावर मी एक महाराष्ट्र टाइम्सला त्याच्यावर लेख लिहिला होता. तिथं शिवराम कारंथपासून अनेक लोक आले होते आणि त्याला 93चा राष्ट्रीय पातळीचा स्टेट्समन साठी त्याची निवड झाली होती. त्यामुळे परत मला अजून एक म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे सगळे लोक दिसायला लागले आणि त्यातून मुख्य म्हणजे त्यांच्याशी चर्चातून अनेक विषय समजत जाऊन तिथपर्यंत जाता आलं. आणि मग दरम्यानच्या काळात काय झालं की भोपाळ गॅसची ट्रॅजेडी झाली होती 3 डिसेंबर 1984ला. मी भोपाळला जाऊन आलो होतो की काय चाललेलं आहे, का होतंय हे सगळं. आणि तो एक औद्योगिक अपघात होता आणि तो तसा म्हणाल तर जाणीवपूर्वक म्हणजे भोपाळ अपघात व्हायच्या 2 महिने आधी युनियन कार्बाइडला औद्योगिक सुरक्षिततेसाठीचं उत्तम असल्याचं सर्टिफिकेट मिळालं होतं. आणि नंतर तिथं अपघात होऊन पहिल्या दिवशी आपल्याला याची कल्पना नाही, पहिल्या दिवशी 5000 लोक गेलेले आहेत, पण नंतर 10 वर्ष दररोज 3 जण तिथं मरत होते. तर हे का होतं, कसं होतं, एकीकडे हे सगळं बघत असल्यामुळे पर्यावरणाची हानी कशी होते, प्रदूषण कसं होते, त्याला ठिकठिकाणी उपाययोजना काय केल्या जातात, हे सगळं लिहित गेल्यामुळे त्याच्याविषयीची जागरूकता प्रत्यक्षात वाढायला खूप वेळ लागला असेल. पण त्या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक जण भेटत गेले आणि त्यांच्यामुळे लक्षात आलं हां आपण निवड केलेली योग्य आहे बरं का, चुकीची नाही आहे. आणि मग ते हळूहळू खूप वाढत गेलं. आत्ता त्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. पण त्याच्यासाठी एक सतत आपण जगाच्या बरोबर असणं हे जे आवश्यक आहे ते वाटल्यामुळे आता तर खूप इंटरनेटमुळे सोपं झाले. तेव्हा हे सोपं नव्हतं. तेव्हा टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू वाचून मग आपण काही मिळवायचं, लायब्ररीतनं जाऊन काही मिळवायचं, जुने पुस्तकं हुडकत हिंडायचं. बापरे. मला प्रत्येक ठिकाणची जुने पुस्तकं, मुंबईत आधी गेल्यानंतर फोर्टला जायचं तर तिथले जुनी पुस्तकं, हैदराबादला ॲबिड्सला रविवारी सकाळी लोक बसतात, दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी जुने पुस्तकं मिळण्याचा भाग आहे. तिथून जुने पुस्तकं मिळवायची, ती स्वस्तात मिळायची. पुण्याला ब्रिटिश काउन्सिल आणि मॅक्स मुल्लर भवन हे वर्षातनं 2दा जुने पुस्तकं काढतात विकायला. बरोबर. तेव्हा ती 50 रुपयात मिळायची, जेव्हा त्याची किंमत 1000 रुपये असायची. तर मग माझा मित्र पुण्यातनं कळवायचा, इथनं बसनं जायचं, सकाळी उठलं की तिथं 8ला रांगेत उभं राहायचं, आत जाऊन ते पुस्तकं घ्यायची. अशा सगळ्या प्रकारामुळं आपल्याला मग सगळ्या गोष्टी मिळत जातात. खरं आहे. ते मला एक तुझी आता जवळपास 12 पुस्तकं तुझी आली आहेत आणि पहिलं पुस्तक तुझं डळमळले भूमंडळानं. तर तेव्हा तुला असा कॉन्फिडन्स कधी आला की अरे आपण एक पुस्तक लिहायला पाहिजे आणि हे पुस्तक लिहू शकू, हा कॉन्फिडन्स कसा आला? नाही प्रदीप, माझ्यात मी तसा खूप न्यूनगंडानं भारलेला होतो. म्हणजे मला सदैव अजूनही एक काही अंशी न्यूनगंड असावा, म्हणजे आपण जागेवर असतो, आपले हात आकाशाला टेकलेले नाहीत आणि आपण कुणी नाहीये ही भावना सदैव आपल्या मनात असलीच पाहिजे. बरोबर. पण आपल्याला काही लिहिता येईल आणि काय आता दुर्गाबाई भागवत, कुरुंदकर आणि हे सगळं वाचल्यानंतर आपण कप पदार्थ होत हे सतत वाटायचं. त्यामुळे लिहिलेलं काय बरोबर असणार नाही आणि मुख्य बोलता येत होतं. आणि भूकंपानंतर पहिल्यांदा असं झालं की अरे तू सांग रे बाबा, तू बोल. मग सदा डुमरे म्हणले अरे तू जे बोलतोयस ना ते तू एकदा लिहून काढ. मग मी साप्ताहिक सकाळमध्ये वसेची नावाचा एक लेख लिहिला होता, मला वाटतं 94च्या दिवाळी अंकात. आणि तो खूपच त्यावेळेला त्या काळामध्ये त्याला
खूप पत्र आली, फार मोठमोठ्या लोकांनी नायो डोळे सरांपासनं नावाजलं त्याला. मग त्यांनी थोडासा एक विश्वास आला. मग ग्रंथालीचे दिनकर गांगल म्हणायला लागले की अरे तू पुस्तक करायला पाहिजे, भूकंपावर कोणी करत नाही आहे. तेव्हा मी म्हणलं की नाही, मला काही पुस्तक जमणार नाही बरं का. मग मी एकदा काहीतरी प्रयत्न केला, तो कथा पद्धतीने लिहायचा मला काही जमला नाही, मग तो फाडून फेकून दिला. मग ते म्हणले तू तसं काही करू नको, तू बोलतो तसं लिही. मग मी बोलतो तसं लिहायला लागलो. तसं एकदा त्यांना लिहून दाखवलं. 10 दिवस मुंबईत राहिलो. मग त्यांनी सुधारणा सांगितल्या. अच्छा. उत्कृष्ट संपादक, म्हणजे माझं भाग्यच आहे की इतके उत्कृष्ट संपादक. मग ते उत्तम कसं काढून घ्यायचं, अरे हे फार तोडकत लिहिलेत, हे जरा मोठं विस्ताराने कर, तू त्रोटक लिहित जाऊ नकोस, किंवा याची काही गरज नाही आहे ते काढ, हे त्यांनी शिकवलं पहिल्यांदा. आणि त्यामुळे ते पुस्तक आलं. आणि त्या पुस्तकाने मात्र थोडासा आत्मविश्वास आला की आपल्याला काहीतरी करता येत आहे. त्यावेळेला काय झालं, बेकरांना इथनं काढून टाकलं. म्हणजे बेकर 14 ऑक्टोबरला लातूरला आले आणि 14 जानेवारीला तर त्यांना इथनं काढून टाकलं, कारण त्यांची घरं खूप स्वस्त होती आणि त्यावेळेला इथल्या बिल्डर लॉबीची घरं महाग होती. ते 180 रुपये चौरस फुटात घरं देत होते आणि सरकारचा खर्च 250 रुपये स्क्वेअर फुटाचा होता. तर त्यांना काढल्यानंतर मात्र त्यांच्यासोबत जो आलेला जयगोपाल नावाचा खूप मोठा वास्तुविशारद होता, आर्किटेक्ट, जो सध्या आपल्या देशातला बांबूतलं उत्कृष्ट काम करणारा म्हणून, ज्याला चीननी पुरस्कार दिलाय, इतकं प्रचंड काम आहे जयगोपालचं. तर तो म्हणाला की तू एकदा तिकडे येऊन बघ तुम्ही काय गमावलंय. अच्छा. केरळला. मग मी केरळला गेलो आणि मी 10 दिवस बेकरांच्या बिल्डिंग पाहिल्या आणि थक्क, म्हणजे ते त्रिवेंद्रमधलं सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज पाहिल्यानंतर अक्षरशः अबोल होऊन जातो. मग मला तिथं कुमार गंधर्व दिसायला लागले, तिथं मला सत्यजित राय दिसायला लागले की अरे कला म्हणजे घर हे असं असू शकतं. मग आपण काय गमावलंय हे लिहावं असं माझ्या मनात आलं. मग मी त्याचे काही लेख केले आणि साप्ताहिक सकाळी त्याची लेखमाला केली. निखिल वागळे म्हणलं त्याच्यावर आपण पुस्तक करू. ते करताना म्हणजे अगदी सांगायचं तर गोवंडे सर मला म्हणले होते की अरे तुझा काय विषय आहे का, काय तू कशाला उगं त्याच्या मागे लागलास, उंटाच्या मागे लागल्यासारखं, असं ते म्हणले होते मला. म्हणलं आता करून तर बघतो, काय होऊन फसून फसेल ना. पण जयगोपालकडनं मी आर्किटेक्चरबद्दल मला जे पडलेले प्रश्न आहेत ते जवळजवळ 1 महिना मी त्याच्या मागे लागून पत्रांनी वगैरे तो उत्तर लिहायचा. आणि समरनखातेमुळं मला जगाचा इतिहास, जगातले आर्किटेक्चर क्षेत्रातले विचारवंत, असं सगळं एक मला 20 पुस्तकं मला वाचावी लागली. आणि मग म्हणलं आपण ह्याच्याबद्दल आता काहीतरी करू शकतो. मला त्यात फक्त असं वाटलं मला, नंतर ते इंग्रजी ते पुस्तक आलेलं आहे की काही आर्किटेक्ट्स असं म्हणले की आम्ही ना शेवटी नंतर जेव्हा कमर्शियल होतो तेव्हा फक्त स्क्वेअर फुटात विचार करतो. त्यातलं जे सौंदर्य आहे ते त्यांच्या तत्वज्ञानामुळे आलेलं आहे. बरोबर. आणि ते तत्वज्ञान कुठून आलं तर मुळामध्ये बेकर हे क्वेकर नावाचा एक उदारमतवादी पंथ होता की जो म्हणायचा की काय म्हणे ख्रिश्चॅनिटी आहे, शेजाऱ्यांवर प्रेम करा म्हणायचं, आणखीन बॉम्ब मारायचे टाकायचे, शत्रूवर प्रेम करा म्हणायचं, आणखीन त्यांना नष्ट करायचं, हे आम्ही ऐकणार नाही. तुम्ही चर्चमध्ये जाऊन का प्रार्थना म्हणता, आम्ही उघड्यावर प्रार्थना म्हणू, आम्ही सूडबूड घालणार नाही, अशी. आणि आपल्याला कल्पना नाही, कॅडबरीचा कॅडबरी आणि आपला तो फार मोठा दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग, हे सगळे क्वेकर आहेत मुळामध्ये. त्यांचं तत्वज्ञान हे त्याचं आहे. म्हणून बेकर सारखा माणूस आर्किटेक्ट झाल्यानंतर जेव्हा इंग्लंडमध्ये त्यांना प्रचंड मागणी होती, ते तिथनं चीनमध्ये गेले सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी. आणि तिथून जाताना इथं आले आणि गांधीजी भेटल्यामुळे इथं परत आले आणि आयुष्यभर इथं राहिले. ते कधी बोलले नाहीत, पण आमच्या ब्रिटिशांनी तुम्हाला छळले म्हणून मी सेवा करायला आलो असा त्यांचा भाव होता, पण ते कधीही त्यांनी व्यक्त केले नाही. पण त्यांच्या वास्तुकलेमधनं जे आपलं तत्वज्ञान म्हणून जे आहे की काय आहे, तर सगळ्या पद्धतीचा समग्र विचार हा भारतीय तत्वज्ञान तो उपनिषदांमधनं आलेला आहे, तो ज्ञानेश्वरीमधनं येतो. तो कशातही द्वैत नाही आहे, माणूस आणि निसर्ग, बुद्धी आणि भावना. तसंच घर आणि बाहेर यात अद्वैतता आहे ही त्यांच्यामुळे आपल्याला लक्षात येते. आणि इतकं ते निसर्गाशी एकरूप होणारं घर त्यांनी तयार केलेलं आहे. आणि घरामध्ये शेवटी ही जी स्पेस आहे ना, त्या स्पेसला अर्थवाही कोण करतं,
आपल्याला जुनी मंदिरं का आवडतात, हेमाडपंथी मंदिरं का आवडतात, तिथं गेल्यानंतर तुमचे भाव वेगळे का होतात. म्हणजे एकदम आपण समाधी म्हणूया किंवा आपलं देहभान हरवतं म्हणजे काय होतं. हम्पी बदामी हे आपले आदर्श स्थान आहेत, तसं आपल्याला नंतर कधीही करता आलेलं नाहीये हे खरं आहे. पण ती जी स्पेस आहे ज्यामध्ये, नाही तर आपली सगळी चौकोनी मठ्ठ स्पेस आहे, ती बेसूर आहे, ती अर्थशून्य आहे, ती करण्यासाठी बेकरजी काय करतात. ते वेगवेगळे आपल्याकडे आकार नाही आहेत, म्हणजे त्रिकोण कमान ह्या असल्या पाहिजेत. हे सगळं जे त्यांनी केलं हे कसं केलं आणि प्रत्येक टप्प्यावर घराची किंमत कशी कमी केली हे सगळं बघताना मला कुमार गंधर्व आठवत होते. कारण कुमार गंधर्वांची सर्जनशीलता, सत्यजित रायची सर्जनशीलता आणि लॉरी बेकर यांची यामध्ये मला खूप साम्य वाटायला लागला. आणि अशा पद्धतीने असं म्हणतात की अशी मांडणी बहुतेक पहिल्यांदा झाली. म्हणून मी लॉरी बेकर हे पुस्तक ची अर्पण पत्रिका अशी आहे की कधीही न भटता बोट धरून शिकवणाऱ्या पंडित कुमार गंधर्व आणि सत्यजित राय यांना. बरं झालं तो संदर्भ सांगितलास, पंडित कुमार गंधर्व आणि सत्यजित राय. आता दोन्ही तुझे विषय अतिशय आवडीचे आहेत. एक संगीत आणि कुमार गंधर्व म्हणजे एकदम तुझ्या गुरुच, मी भक्तच आहे. हा भक्तच. तर ते हे जे काही संगीताची जी आवड निर्माण होणं आणि त्यासाठीचा वेळ देणं, ऐकणं, तो एखाद्या माणसाला भेटल्यावर तू सांगतो तू ऐकतो की नाही गाणं वगैरे, जरा मनशांतीसाठी जर ऐकत जा असं तू मित्रांना पण सांगत राहतोस. ही आवड कशी निर्माण झाली आणि ही अटॅचमेंट कशी निर्माण झाली. एक तर परत घरामध्ये वडील संगीत लावायचे, ते ऐकायचे. माझे आजोबा गुलबर्ग्यातले सगळे आजोबा शास्त्रीय संगीत मन लावून ऐकायचे, तर ते कानावर पडतच होतं सतत. म्हणजे कुमार गंधर्व मी लहानपणीच ऐकलेले, आपल्या घरामध्ये मराठी गाणे वगैरे सगळे असायचे. आणि पुण्यामधल्या मित्रांमुळे मला प्रत्यक्ष मैफिल त्यांची पुण्यामध्ये ऐकायला मिळाली. ते ऐकल्यानंतर काही कळत नव्हतं, पण पार भारावून गेल्याचं हे होतं पूर्णपणे. फक्त परत काय होतं, आपण फार भारतीय आणि विशेषतः मराठीनं कलेच्या बाबतीमध्ये अडाणी आहोत. म्हणजे असं वाटतं की एकदा ऐकलं की झालं, असं नाही आहे. ते वारंवार ऐकायला लागतं, वारंवार भेटी द्याव्या लागतात. संगीत, चित्र ह्या कला वारंवार बघून त्यातनं तुम्ही, आणि मुख्य म्हणजे संगीत हे कळण्यासाठी नसतं, आनंद येण्यासाठी, भावना असतं. ते संगीतामधनं कोणता रस व्यक्त होतोय तो तुम्हाला भावतो का नाही, तुम्ही वारंवार ऐकल्यानंतर ते तुमच्याशी आपोआप बोलायला लागतं. अच्छा, नक्कीच बोलायला लागतं. तर कुमार गंधर्व हे वाग्गेयकार म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे एकाच वेळेला शाळेत कधीही न गेलेला माणूस हा मराठी हिंदी यामध्ये ते इतक्या खोलात गेलेले आहेत की हजारी प्रसाद द्विवेदी जे कबीराचे अधिकारी आहेत ते म्हणाले की कुमारजींनी निवडलेले भजनं ऐकून आम्ही थक्क होतो. त्यांची जी निर्गुणी भजनं आहेत ती वेगळी का आहेत, त्यांनी त्या शब्दांचं उच्चारण कसं केलेलं आहे, किंवा त्यांच्या विविध रागातनं काय भाव निर्माण होतात ते आपल्याला आतमध्ये घेता आले पाहिजेत. आणि त्याच्या सहवासात तुम्ही, संगीताच्या तुम्ही सहवासात असायला लागतं, तर ते तुमच्यावर संस्कार करतात. आणि अक्षरशः म्हणजे आपण तृप्तीचा आनंद हे फक्त संगीत देऊ शकतो बरं का. तर ते तुम्हाला सगळ्या ह्याच्यातनं, म्हणजे कुमारजींचं आता मी काय सांगून काय नाही असं होतं. त्यांचं निर्गुणी भजनं आहेत, कबीराची, गोरखनाथांची भजनं आहेत, त्यांचं भारा तांबे गीत रजनी आहे, गीत हेमंत, म्हणजे निसर्ग काय मनापासून बघायचे ते. आणि कसं होतं माहिती आहे का, मग मी पॅरिसच्या कॉन्फरन्सला जेव्हा 2015ला गेलो, दूर गेल्यानंतर आपल्याला आपल्या गोष्टी खूप चांगल्या कळायला लागतात. तर लोकसत्तेसाठी लोकरंगाला लिहायचं होतं, त्याचं मथळा काय करायचा. अच्छा. आणि तर त्यावेळेला मला पहिल्यांदा वाटलं की आता हे युगांताच्या दिशेनं चाललंय, म्हणून एलकुंचवारांचं सरांचं युगांत आठवलं. तर युगांत की युगांतर म्हणून आता सुरुवात कशी करायची. तर अचानक मला कुमारजींची एक बंदिश आठवली, ऐसो कैसो आयो रितारे, ही बहार रागामधली बंदिश आहे. त्याविषयी त्यांनी असं म्हणलंय की एकदा देवासमध्ये वसंत ऋतू असा आला की तेव्हा तो वसंत ऋतू वाटतच नव्हता. म्हणून त्यांनी काय म्हणलं, ऐसो कैसो आयो रितारे, आंबुआपे मोर ना आयो, करोना गुंजा भवरा रे. तर हे त्यांना सुचतंय कसं, म्हणजे हे हात ऋतूबद्दल त्यांना दिसलेला आहे. बरोबर. आणि मग मी कलापिनीला चक्क फोन केला आणि त्यांना विचारलं की हे कुमारजीने कधी लिहिलंय. तर त्या म्हणाले की 1961 साली. मला आता
थक्क व्हायला असं की बरोबर त्याच वेळेला राशेल कार्सनबाई सायलेंट स्प्रिंग म्हणजे मूक वसंत नावाचं ऐतिहासिक पुस्तक ज्यांनी पर्यावरण चळवळीचा पाया घातला ते आलं होतं. मला हे जोडता आलं त्याच्यामुळे. आणि मग मी ते अगदी आता आपण आंब्याचा मोहर बघतो, कुमारजींनी कडुनिंबाचा बहर आणि त्याचा गंध याच्यावर निमोरिका बौरारे म्हणजे वेडासारखा तो फुललाय असं ते जे करत त्यांनी निसर्गाकडे, म्हणजे मी तर त्यांच्या सगळ्या बंदिशात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांच्या 60% बंदिश ह्या निसर्गावर आहेत. अच्छा. 30% बंदिश साधारणपणे ह्या संगीत आणि कलेवरच्या आहेत. तर ते इतकं देतात अजूनही. त्यामुळे तुम्ही जितकं खोलात जाल काय होतं की तुम्ही वरवर राहूनही ठेक्यात आनंद घेता, तुम्ही त्याच्यापेक्षा खोल जाऊन शब्दात आनंद घेता. हे परत एकदा हे सगळं एकत्र आहे, हे फार कमी असतं. कुणी जण काय असतं, गायक आता गळ्यामध्ये बरे असतात, व्याकरणामध्ये बरे असतात, पण शब्द, सूर, ताल, लय आणि भाव आणि त्यासाठी लागणारा विचार, सध्या विचारच दिसत नाही गाण्यामधनं. हा विचार ते देत होते. म्हणून मला वाटलं की हे विचार देतात आपल्याला. कुमारजींची मी मुलाखत वारंवार ऐकलेली आणि अजूनही मी ऐकतो. ते काय म्हणाले की मला सगळ्यांनी शिकवलंय हो, मला काहीच येत नव्हतं आणि मी सगळ्यांकडनं शिकत गेलो. कोणाकडं हे बघा, ते बंदिशीच्या खोलात जातात. म्हणजे ब्रिज भाषेमध्ये का आलं, पहाडी भाषेमध्ये काय आलंय, मथुरेतनं का आलं, पण सगळ्यात त्यांचं योगदान काय माहिती आहे का, माळव्यातलं लोकसंगीत हे श्रेष्ठ आहे. ते म्हणतात की काय आहे, आधी भाषा तयार झाली मग व्याकरण आलं. शास्त्रीय संगीत महत्वाचं नाही, संगीत महत्वाचं आहे, लोकसंगीत महत्वाचं आहे. अशा सगळ्यांनी आपण समृद्ध होत जातो, एवढाच भाग आहे. जसं आता जसं कुमार गंधर्वचं म्हणलास तसं सत्यजित रायची नाटकं आणि ओव्हरऑल असं नाटकांकडे तू एकूण जे तुझं वळलास त्याही विषयाचा तुझा अभ्यास आहे चांगला, तो कसा सुरू झाला? आपण सत्यजित रायांच्या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय. हो, सत्यजित चित्रपटांचा, बरोबर. तर मला पुण्यामध्ये असताना एकतर समर नखाते, माधुरी पुरंदरे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या पहिल्या पथनाट्य चळवळीत सहभागी झालो होतो. त्यामुळे तेव्हा त्यांची सगळी नाटकं बघणं, घाशीराम कोतवाल, महानिर्वाण आणि त्या नाटकांविषयीच्या चर्चा, मग इतर भाषेत कोणती नाटकं येतात, हिंदीमध्ये कोणती, कानडीत कोणती, सिनेमे कोणते येतात, हे त्यांच्यामुळे ऐकायला मिळालं. आणि नखाते सर हे फिल्म अँड TV इन्स्टिट्यूटमध्ये होते, त्यांच्यामुळे ते अरे ये इकडं आज हा सिनेमा आहे तो बघ असं करत ते सांगायचे. त्यामुळे भारतातले आणि जगातले उत्तम सिनेमे त्यावेळेला मला पाहायला मिळाले. आणि तेव्हा सत्यजित रायांनी जी मोहिनी घातली, हे इतके सर्जनशील लोक आहेत की अगदी शेवटच्या क्षणी ते कुठलीही गोष्ट बदलून आपल्याला दाखवतात. सत्यजित रायच्या चित्रपटामध्ये आपण हे नेहमी विचारतो की हे दृकश्राव्य माध्यम आहे, त्यामुळे शब्दांचा कमीत कमी वापर. त्यांचा जो ऐतिहासिक चित्रपट आहे पहिला पथेर पांचाली, त्यामध्ये इतके कमी शब्द आहेत, फक्त ते दृश्यातनं बोलत जातात. आणि आपण नेहमी म्हणतो, म्हणजे संतांनी सांगून ठेवलं, मौन हे सर्वात श्रेष्ठ आहे, त्यानंतर अल्पाक्षर श्रेष्ठ आहेत. हे तिथं दिसतं. तुम्ही कमीत कमी शब्दांमध्ये बोला. आणि असं लक्षात आलं की पथेर पंचालीपासून त्यांचा शेवटचा सिनेमा 1991चा आगंतुक, या सर्व चित्रपटातून भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या दिशेला चाललाय ह्याचं उत्तम आकलन त्यांना होतं आणि ते त्यांनी चित्रपटातून व्यक्त केलं. म्हणजे भारत दारिद्र्यातनं वर यायला लागलेला आहे, शहरं वाढायला लागलेली आहेत, शहरांमधली मध्यमवर्गीय घुसमट, आणि नंतर मध्यमवर्गीय कसा भ्रष्ट होत चाललाय, मध्यमवर्गीय बंगालचा असंस्कृत होत चाललाय, इतकं की शेवटच्या चित्रपटामध्ये जे उत्पल दत्तचं काम आहे आगंतुकचं, ते स्वतः सत्यजित रायच आहेत. आणि त्यांना माझा बंगाल इतका असंस्कृत का होत चालला आणि त्यामध्ये मी आगंतुक आहे का काय असं वाटायला लागलं. हा जो सगळा पूर्ण टप्पा आहे ना, तो आपण पाहिल्यानंतर आपल्याला एक अंतर्मुख होता येतं. सगळ्यात महत्त्वाचं की आपण स्वतःबद्दल, आपल्या सभोवतालाबद्दल विचार करायला लागतो. ही जी एक चिकित्सा करण्याची वृत्ती, आणि दुसरी गोष्ट या सगळ्या गोष्टीकडे तटस्थपणे तुम्हाला बघता आलं पाहिजे, ही वृत्ती या सगळ्यामुळे आपल्याला मिळते. आणि आधी म्हटलं तसं आपला भारत देश हा यांनी घडवलेला आहे. आपण सहसा, म्हणजे मी हे रामचंद्र गुहांबरोबर बोललोय बरं का, की तुम्ही मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियामध्ये फक्त राजकारणी आणि समाजकारणी घेतलेत,
तर ते पुढच्या पुस्तकामध्ये यांचा उल्लेख करतो असं म्हणाले ते. तर कारण सत्यजित रायचा परिणाम तुम्ही नाकारणार आहात का? कुमार गंधर्वांचा परिणाम तुम्ही कसा? आज आपण जे ऋतुसंगीत ऐकतो ते त्यांच्यामुळे तयार झालेलं आहे. आणि तसंच वास्तुकलेमध्ये असं काही वेगळं प्रकरण असतं. स्थानिक वास्तुकलेला इतकं तुम्ही उच्च आणि समृद्ध करू शकता. आणि आता तर पर्यावरणाच्या जागृतीच्या काळामध्ये बेकरने त्या काळात विचार केला होता की सिमेंट कमीत कमी वापरलं पाहिजे, लोखंड कमीत कमी वापरलं पाहिजे. हे सगळ्याचा जो काही एकत्र विचार येतो, ही जी समग्रता आहे ती या सगळ्यातनं तुम्हाला मिळत जाते. आणि हे सगळे हातात हात घालून आपल्याला शिकवायला लागतात. जसं तू चित्रपटाचं सांगितलास, मी तुझं नाटकाचा संदर्भ म्हणजे अगदी तुझा जर श्रीराम लागू चांगले तुमचे संबंध, नाना पाटेकर असतील, ह्या नाटकाच्या विषयामध्ये देखील तुझं नशीब असं चांगलं की अशा मोठ्या लोकांना तुला भेटता आलं. त्याच्याबद्दल सांग बरं. जर नाटकाच्या एकूण नाही, त्याच्या आधी काय माहिती आहे का, मी पत्रकारितेमध्ये जे आलो ना, ते मला मुख्य आकर्षण काय होतं, तर मला असं वाटतं पृथ्वी तलावर 2च जमाती आहेत ज्यांना कोणालाही प्रश्न विचारता येतो. बरोबर. एक विद्यार्थी आणि दुसरा पत्रकार. खरं आहे. तर मला मुलाखत हे अतिशय आवडणारं माध्यम होतं. आणि त्यामुळे मी म्हणजे आता तशा मुलाखत घ्याव्या असं वाटणारे लोक कमी झालेत वरचेवर. पण त्यावेळेला मला खूप जणांच्या मुलाखती घ्याव्या वाटत होत्या. त्यातली मी पहिली घेतलेली मुलाखत ही डॉक्टर लागूंची आहे. अच्छा. बरं. त्यावेळेला ते मुंबईला राहायचे बँडस्टँडला. आणि मी असंच पत्र टाकून त्यांनी अपॉइंटमेंट दिली. तेव्हा काही नव्हतंच आपल्याकडे, टेलिफोन पण नव्हता. आणि मला त्यांनी दिवसभरामध्ये 8 तास त्यांच्या घरापासून शूटिंगच्या तिथे आणि नंतर परत येत 8 तास त्यांनी मला वेळ दिला होता. बर. तर तसं आता काय झालं की या परत पुण्यातल्या थिएटर अकॅडमी, चंद्रकांत काळे हे सगळे सहवासात असल्यामुळे त्यांच्या चर्चा ऐकून आणि वाचून परत काही मूलभूत प्रश्न पडायचे. आणि मला असं वाटतं आपलं असण्याचं लक्षण, अस्तित्वाचं लक्षण तुम्हाला सतत प्रश्न पडले पाहिजे आणि त्याच्या शोधात गेलं पाहिजे. आणि त्याच्या शोधामध्ये हळूहळू जात राहणार. आणि तू म्हणालास तसं मला कलकत्त्याला गेलो तर मला विचारलं तिथं महाराष्ट्र मंडळामध्ये की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. म्हणलं मला मृणाल सेन आणि विजय राय दोघांना. सत्यजित राय नुकतेच वारले होते तेव्हा. त्यांनी मला दोघांची वेळ घालवली. मृणालदांनी मला 8 तासाची मुलाखत दिली तेव्हा. अरे बापरे. हा एवढा मोठा माणूस. आणि ते तेव्हा 1 बेडरूम किचनच्या फ्लॅटमध्ये राहत होते महाराष्ट्र मंडळाच्या पाठीमागे. अच्छा. आता त्यांना असं मला वाटलं की त्यांना मी काही जे प्रश्न विचारले, लातूरून कोणतरी पोरगं येते आपल्याला प्रश्न, असं त्यांना कौतुक कदाचित वाटत असेल. पण त्यांच्या सगळे चित्रपट पाहिलेले असल्यामुळे ते हे चित्रपट काढताना विचार काय करतात, हां मग करताना मध्येच ते काही बदल करतात का. त्यांना यातनं खंडहर नावाचा चित्रपट आहे, मला त्यावेळेला खूप म्हणजे त्याचं अतिशय कमीत कमी शब्दामध्ये पूर्ण भांगलेला वाडा, त्यामध्ये राहणारी शबाना आणि तिची आई म्हणजे गीता म्हणजे मृणाल सेन यांच्या पत्नी आणि कोणाची तरी वाट बघतात. म्हणजे या सगळ्यातनं बाहेर पडावं, मुलीचं लग्न होत नाहीये ते व्हावं अशी तिची इच्छा आहे. हे सगळं वातावरण त्यांनी जे केलेलं होतं ते इतकं करून पण इतकं प्रभावी होतं. तर मग मी त्यांना असं विचारलं की मृणालदा म्हटलं तुम्हाला हे भग्न वाडे बघितल्यानंतर नेमकं काय वाटतं. तो प्रश्न त्यांना खूप आवडला. आणि मग ते म्हणाले की अरे हे बघ, हे प्राचीन अवशेष आहेत ना, यांच्याकडे मी व्यक्ती म्हणून बघतो. आपण पण खंगत जातो, त्या इमारती पण खंगत जातात, त्या काय व्यक्त करतायत, त्यांना काय सांगायचं आहे आणि ते माणसाशी कसं जोडता येईल असं म्हणून मी ते जोडलं. आणि मी तिथून आलो आणि भूकंप झाला. मृणालदांनी मला पत्र टाकून विचारलं की तुला आता भूकंपग्रस्त भागात भग्नावशेष बघून काय वाटतं. अरे वा.